नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुद्रा या प्रकरणामधील पैशाचा संख्यात्मक सिद्धांत क्वांटिटेटिव्ह थेअरी ऑफ मनी याच्यावरती थोडीशी चर्चा करणार आहोत. तर साधारणपणे मुद्रा किंवा चलन, पैसा असंही आपण सामान्य भाषेमध्ये त्याला बोलत असतो. तर पैसा हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक आहे आणि याचवरती सरकार काम करत असतं किंवा सरकार अर्थव्यवस्थेमध्ये पैशाच्या बाबतीत धोरणं ठरवत असतं. सरकार म्हणजे सरकार प्रत्यक्षपणे ठरवत नाही, तर सरकारच्या द्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करत असते, तर पैशावरती नियंत्रण ठेवत असते किंवा पैशाच्या बाबतीत जी धोरणं आहेत ती धोरणं तयार करण्याचं काम करत असते. तर जेव्हा मुद्रा हा चॅप्टर आपण अभ्यासत असतो तेव्हा मुद्रा चॅप्टरमध्ये पैशाचा संख्यात्मक सिद्धांत हा अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. तर साधारणपणे त्याच्यावरती आपण चर्चा करूयात. तर सुरुवातीला असं झालेलं होतं की युरोपियन कंट्रीजमध्ये ज्या काही वसाहती युरोपियन कंट्रीजनी जगामध्ये केलेल्या होत्या, तर वेगवेगळ्या वसाहतीमधून जसे की मेक्सिको असेल, पेरू असेल या देशामधून सोने किंवा चांदीची मोठ्या प्रमाणात आयात युरोपियन कंट्रीजमध्ये 16व्या शतकाच्या आसपास झालेली होती. आणि त्यामुळे असं झालं होतं की त्यावेळची जी युरोपातली करन्सी होती ती करन्सी जी आहे ती करन्सी सोने किंवा चांदी या धातूंमध्ये होते. त्यामुळे सोने चांदीचे धातूंची आयात मोठ्या प्रमाणात युरोपामध्ये झाल्यामुळे वस्तूंच्या किमती अचानकपणे वाढल्या गेलेल्या होत्या आणि त्यामुळे शास्त्रज्ञांना थोडंसं आश्चर्य वाटलं की वस्तूंचा सप्लाय तर तेवढाच आहे, वस्तू त्याच प्रमाणात उत्पादित होत आहे, तरीसुद्धा वस्तूंच्या किमती का वाढलेल्या आहेत. आणि यासाठी साधारणपणे अर्थतज्ज्ञांनी थोडासा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्या अभ्यासातून साधारणपणे हे पुढील काही सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत उदयास आले. तर त्यापैकी आपण एक सिद्धांत पाहणार आहोत, तो आयर्विन फिशर यांनी जो मांडलेला होता, पैशाचा संख्यात्मक सिद्धांत क्वांटिटेटिव्ह थेअरी ऑफ मनी. याच्यामध्ये सुरुवातीला आयर्विन फिशर यांच्या आधीसुद्धा ज्यांनी काम केलेलं आहे त्या सिद्धांतावरती किंवा या सिद्धांताचा अभ्यास जो केलेला आहे किंवा मतं मांडलेली आहेत ती आहेत जॉन लॉक आणि डेव्हिड ह्यूम यांनी सुरुवातीला या बाबतीत काही माहिती दिलेली होती किंवा अभ्यास केलेला होता. पैशाचा परिमाण सिद्धांत. परिमाण म्हणजेच काय असणार आहे, तर पैशाची संख्या म्हणू शकता तुम्ही. परिमाण म्हणजेच संख्या, पैसा किती प्रमाणात येतो आहे अर्थव्यवस्थेमध्ये हे पाहणं. ठीक आहे, क्वांटिटेटिव्ह थेअरी ऑफ मनी. तर त्याच्यानंतर आयर्विन फिशर यांनी याला साधारणपणे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासण्याचा एक विचार केलेला होता आणि 1911 मध्ये त्यांनी जे पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी हे जे पुस्तक लिहिलेलं होतं, तर या पुस्तकामध्ये हा सिद्धांत मांडलेला होता. तर चलनाचा संख्यामान सिद्धांत. त्यांनी असं सांगितलं होतं की इतर परिस्थिती कायम असताना, इतर परिस्थिती म्हणजे काही गोष्टी फिक्स असताना अर्थव्यवस्थेमध्ये, जसे की तुम्ही म्हणू शकता पूर्ण रोजगार क्षमता असेल असं गृहीत धरलेलं असेल, काही ट्रान्झॅक्शन जे आहेत ते फिक्स ट्रान्झॅक्शन असतील, म्हणजे जे व्यवहार अर्थव्यवस्थेमध्ये होत आहेत ते व्यवहार साधारणपणे काय असणार आहे, स्थिर असणार आहेत. पुन्हा नंतर हस्तांतरण, मनी जे हस्तांतरण एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे जाणार आहेत, तर ते सुद्धा काही फिक्स असणार आहेत. हस्तांतरणाचा भ्रमणवेग म्हणू शकतो किंवा पैशाचे हस्तांतरण म्हणू शकतो. तर त्यांनी ही गोष्ट काय केलेली आहे, गृहीत धरलेली होती की इतर परिस्थिती कायम असताना पैशाच्या संख्येत होणाऱ्या प्रत्येक बदलामुळे, इतर परिस्थिती कायम असताना पैशाच्या संख्येत होणाऱ्या, पैशाची संख्येत म्हणजे पैसा अर्थव्यवस्थेमध्ये वाढणार आहे किंवा अर्थव्यवस्थेमधून पैसा कमी होणार आहे. कारण की अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा सप्लाय हा खूप महत्त्वाचा असतो, त्याच्यावरती पुढील धोरणं ठरलेली असतात आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुम्ही बघितलं असेल तर याच्यावरतीच चलनविषयक धोरणाच्या थ्रू काम करत असतं. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा सप्लाय योग्य पद्धतीने आहे का, कारण त्याच्यावरती महागाई किंवा मंदी या गोष्टी अर्थव्यवस्थेमध्ये डिपेंड असतात. अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर जो आहे तो सुद्धा अप्रत्यक्षपणे याच्यावरतीच अवलंबून असतो. त्यामुळे आयर्विन फिशर यांनी ही गोष्ट विचारात घेतलेली होती हा सिद्धांत मांडताना, पैशाच्या संख्येत होणाऱ्या प्रत्येक बदलामुळे किमतीत प्रत्यक्ष आणि प्रमाणशीर बदल होत असतो. म्हणजे यांनी साधारणपणे पैशाची संख्या किंवा चलनाची संख्या म्हणू शकता, चलनाची संख्या आणि वस्तूंच्या किमती यांचा संबंध मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वस्तूंच्या किमती हा संबंध कसा असणार आहे याच्यावरती अभ्यास केलेला आहे. तर साधारणपणे मुख्य उद्देश त्यांनी काय डोळ्यासमोर ठेवलेला होता की हा सिद्धांत मांडताना कोणत्या गोष्टी त्यांना विचारात घ्यायच्या होत्या.
एक मुद्रा परिमाण म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने चलनाचा सप्लाय आहे किंवा चलन पुरवठा होत आहे हा मुद्रा परिणाम असणार आहे. वस्तूंची किंमत पातळी म्हणजेच वस्तूंच्या किमती अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा पुरवठा कसा आहे आणि त्याच्या थ्रू किंवा चलनाचा पुरवठा वाढल्यानंतर वस्तूंच्या किमतीवरती त्याचा परिणाम काय होत आहे हे एक अभ्यासनं. आणि पैशाचे मूल्य. जेव्हा ह्या दोन गोष्टी होत आहेत त्या दोन गोष्टींचा परिणाम म्हणून पैशाचे मूल्य वाढते आहे का कमी होणार आहे याचा अभ्यास याच्यामध्ये केलेला होता किंवा हे मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा सिद्धांत मांडलेला होता आयर्विन फिशर यांनी. तो आपण सिद्धांत पुढे पाहणारच आहोत किंवा त्यांनी जे समीकरण मांडलेलं आहे ते समीकरणही पाहूयात. पैशाच्या विनिमय माध्यम या कार्यावर विशेष भर. आता हे महत्त्वाचं आहे की आयर्विन फिशर यांनी कशावरती जास्त भर दिलेला आहे तर विनिमय माध्यम यावरती जास्त भर दिलेला आहे. म्हणजे आयर्विन फिशर यांनी हे गृहीत धरलेलं होतं की पैसा जो आहे तो पैसा अर्थव्यवस्थेमध्ये विनिमयासाठीच वापरला जावा. साधारणपणे लोकांच्याकडे जो पैसा येत असतो तो पैसा दोन गोष्टी लोक करत असतात. एक तर आलेला पैसा खर्च करणं किंवा आलेल्या पैशाची बचत करणं. जर लोकांनी बचत केली तर तो अर्थव्यवस्थेमध्ये पैसा येणार नाही, त्याच्यातून कोणतीही लोकांची खरेदी शक्ती वाढत नाही किंवा अर्थव्यवस्थेमध्ये त्या पैसा फिरत नाही. तर आयर्विन फिशर यांनी हे गृहीत धरलेलं होतं की विनिमय माध्यमासाठी पैशाचा वापर व्हावा. म्हणजे आलेला पैसा जे आहे ते लोकांनी खर्च करावा वेगवेगळ्या वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी. या कार्यावर विशेष भर देऊन चलनसंख्या आणि वस्तूंची किंमत यामधील संबंध स्पष्ट केला. हे आपण बघितलेलंच आहे की चलनसंख्या आणि वस्तूंची किंमत याचा अभ्यास साधारणपणे याच्यामध्ये केलेला आहे. पैशाचा पुरवठा हे किंमत पातळी बदलाचे एकच एक कारण आहे. हे एक महत्त्वाचं आहे की साधारणपणे आयर्विन फिशर यांनी पैशाचा पुरवठा यावरती जास्त भर दिलेला आहे. तर साधारणपणे ही टीकासुद्धा होत असते आयर्विन फिशर यांच्यावरती. जेव्हा हा सिद्धांत मांडलेला आहे तेव्हा काही अर्थतज्ज्ञांनी टीका केलेली आहे की पैशाचा पुरवठा याचाच फक्त अभ्यास करणं योग्य असणार नाही किंमत पातळीचा अभ्यास करताना. तर पैशाला असणारी मागणी हे सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. परंतु त्यांनी याच्यावरती जास्त भर दिलेला होता पैशाचा पुरवठा, की अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा कशा पद्धतीने होत आहे आणि त्या पैशाच्या पुरवठ्याचा किमतीवरती काय परिणाम होत आहे, वस्तूंची किंमत वाढते आहे का कमी आहे हे पाहिलेलं होतं. तर साधारणपणे आपण बघणार आहोत की आयर्विन फिशर यांनी कोणकोणती गृहीतकं याच्यामध्ये गृहीत धरली होती. गृहीतकं म्हणजे बेसिकली काय असणार आहे की एखादा सिद्धांत मांडताना काही गोष्टी फिक्स किंवा एक निश्चित केलेल्या असतात की अशा पद्धतीची अर्थव्यवस्था असेल किंवा या स्थितीमध्ये जेव्हा अर्थव्यवस्था असेल त्यावेळी हे समीकरण किंवा हा सिद्धांत कशा काम करणार आहे किंवा तो अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम करणार आहे ते आपण पाहूयात. गृहीतकं कोणते होते ते. तर पहिला फिशर यांच्या सिद्धांताची गृहीतकं आपण पाहूयात. पहिलं होतं सर्वसाधारण किंमत पातळी हा घटक निष्क्रिय आहे. हा एक महत्त्वाचा घटक किंवा महत्त्वाची गोष्ट विचारात घेतली गेलेली होती. किंमत पातळी हा घटक निष्क्रिय असेल की किंमत पातळी हा अर्थव्यवस्थेमध्ये कोणतीही जास्त भूमिका या सिद्धांताच्या थ्रू निभावणार नाही आहे. तर सर्वसाधारण किंमत पातळी जी असेल ते निष्क्रिय आहे. पैशाची मागणी कायम स्थिर असेल. पैशाची मागणी जी आहे डिमांड ऑफ मनी, ठीक आहे, ही काय असणार आहे तर नेहमी स्थिर असणार आहे. पैशाची मागणी कमी जास्त होणार नाही तर पैशाची मागणी एका कॉन्स्टंट लेवल असेल. मी मगाशी सांगितलेलं होतं की आयर्विन फिशर यांनी काय केलेलं आहे, पैशाचा पुरवठा या गोष्टीवरती भर दिलेला होता. पैशाला असणारी मागणी ह्या गोष्टी ह्या स्थिर पकडलेल्या होत्या. म्हणजे साधारणपणे अर्थव्यवस्थेमध्ये आपण बघितलं तर लोक काय करत असतात तर मंदी किंवा इन्फ्लेशन महागाई या काळामध्ये पैशाच्या मागणीमध्ये फरक होत असतो. जसं की RBI चलनविषयक धोरणाच्या थ्रू आपण बघितलेलं असेल तर व्याजाचे दर किंवा इंटरेस्ट रेट, बँक रेट असेल, CRR असेल किंवा रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट यांच्यामध्ये बदल करत असतं आणि त्याच्या थ्रू अर्थव्यवस्थेमध्ये येणारा पैसा जो आहे तो पैसा कमी जास्त करत असतं. आणि इंटरेस्ट रेट जेव्हा चेंज होत असतो तेव्हा ॲटोमॅटिकली काय होत असतं तर लोक जे पैशासाठी डिमांड करत असतात किंवा लोक जे पैसा जास्तीचा घेत असतात अर्थव्यवस्थेमधून कर्ज रूपाने असेल गुंतवणूक करण्यासाठी किंवा इतर काही खरेदी करण्यासाठी तर ते कमी करतात जर व्याजाचे दर वाढलेले असतील तर. म्हणजेच ही काय झाली मागणीच्या बाजूने गोष्ट असणार आहे, पैशाची मागणी असणार आहे लोकांनी केलेली. तर
आयर्विन फिशर यांनी काय केलेलं आहे, पैशाची मागणी ही स्थिर पकडलेली आहे, पुरवठ्याच्या बाजूचा विचार केलेला आहे. तिसरं गृहीतक आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार स्थिती. अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार स्थिती ही पूर्ण आहे, लोक पूर्णपणे सर्व लोकांना रोजगार मिळत आहे, लोकांची क्रय शक्ती हाय लेवलला आहे, लोक वस्तूंची मागणी चांगल्या पद्धतीने वस्तूंची मागणी करत आहेत किंवा वस्तू बाजारपेठेमधून खरेदी करत आहेत. म्हणजे मागणीच्याच बाजूने ही गोष्ट आहे की जसं वरती पैशाची मागणी स्थिर आहे तसंच पूर्ण रोजगार स्थिती अर्थव्यवस्थेमध्ये असणार आहे हे सांगितलेलं आहे. चौथं गृहीतक आहे मागणी विनिमय माध्यमाच्या हेतूसाठी केली जाते. तर पैशाची मागणी ही कशासाठी केली जाणार आहे, तर विनिमय माध्यमाच्या हेतूसाठी. तर तो पैसा, आलेला पैसा जो आहे तो अर्थव्यवस्थेमध्ये खर्च करण्यासाठी पैशाची मागणी असणार आहे. पैशाच्या पुरवठा बाजूने व्ही स्थिर असणार. आता व्ही म्हणजे काय असणार आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ मनी, म्हणजेच पैशाचा भ्रमणवेग. पैशाचा भ्रमणवेग. पैशाचा भ्रमणवेग म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण म्हणायचं झालं तर याला काय बोलणार आहोत, तर पैशाचा भ्रमणवेग म्हणजे जे बँकांच्याकडे पैसा येत असतो. साधारणपणे बघा, पतनिर्मिती याला बोललं जात असतं किंवा पतनिर्मिती कशा पद्धतीने होत असतं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काही करन्सी प्रिंट करून अर्थव्यवस्थेमध्ये टाकत असतं बँकांच्या थ्रू. बँका काय करत असतात, जो आलेला पैसा आहे तो काही लोकांना कर्ज म्हणून देत असतात किंवा कुठेतरी गुंतवणूक करत असतात. जे कर्ज म्हणून लोकांनी पैसे घेतलेले आहेत ते पैसे लोक काय करत असतात, काहीतरी वस्तू खरेदी करण्यासाठी, कुठेतरी गुंतवणूक करण्यासाठी, काहीतरी नवीन उत्पादन घेण्यासाठी, यासाठी तो पैसा खर्च करत असतात. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे अशा पद्धतीने काय होत असतं, तर पैशाचं हस्तांतरण होत असतं आणि याच्यातून पतनिर्मिती होत असते. हे साधारणपणे लक्षात घ्या. म्हणजे साधारणपणे RBIने जर का अर्थव्यवस्थेमध्ये 100 रुपये जर का टाकलेले असतील, ते 100 रुपये SBIकडे समजा दिलेले असतील किंवा SBIने RBIकडून 100 रुपये कर्ज म्हणून घेतलेलं असेल, तर SBI काय करेल, हे 100 रुपयापैकी जे काही डेली खर्च असेल त्यांचा किंवा कार्यालयीन खर्चासाठी 10 रुपये समजा खर्च येत असेल SBIला, तर 10 रुपये बाजूला काढून ठेवेल आणि राहिलेले 90 रुपये जे आहेत ते 90 रुपये कोणाला तरी कर्ज देण्यासाठी वापरणार आहे. ठीक आहे. जो व्यक्ती कर्ज घेणार आहे तो कर्ज घेतलेला काय करेल की कुठल्या तरी, त्याला समजा एखादी गाडी घ्यायची आहे तर तो गाडी घेण्यासाठी तो पैसे जे आहे तो पैसे घेऊन जाईल. कर्ज घेतलेला असेल तो एखाद्या बाईक स्टोअरमध्ये जाईल, बाईक स्टोअरमध्ये जाऊन तो बाईक खरेदी करेल आणि तिथे ते 90 रुपये जे आहेत ते 90 रुपये देईल. ज्या स्टोअरमध्ये त्याने 90 रुपये दिलेले असतील तो स्टोअरवाला काय करेल, तर ते 90 रुपये साधारणपणे त्याच्या बँकेमध्ये जाऊन तो डिपॉझिट करेल. समजा ती बँक आहे पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँक काय करेल, तर यापैकी त्यांचा जो काही खर्च असेल कार्यालयीन खर्चासाठीचा 10 रुपये काढून ठेवेल आणि राहिलेले पैसे जे आहेत ते अर्थव्यवस्थेमध्ये कर्ज म्हणून देण्यासाठी, गुंतवणुकीसाठी वापरणार आहे. म्हणजे साधारणपणे जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अर्थव्यवस्थेमध्ये ॲक्च्युअल 100 रुपये टाकलेले होते, तर या 100 रुपयामधून हे 100 रुपये, हे 90 रुपयाचं कर्ज दिलं गेलं, बरोबर. हे 90 रुपये बाईक खरेदी करण्यासाठी वापरले गेलेले आहेत. हे 90 रुपये डिपॉझिट म्हणून झालेले आहेत. त्याच्यातून 80 रुपये पुन्हा काय झालेलं आहे, कर्ज दिलं गेलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने पतनिर्मिती झालेली आहे. तर याला क्रेडिट क्रिएशन असंही बोललं जात असतं, पतनिर्मिती. तर पैशाचा भ्रमणवेग कशा पद्धतीने आहे याच्यावरती पैसा अर्थव्यवस्थेमध्ये किती प्रमाणात तयार होणार हे ठरत असतं. तर इथे आयर्विन फिशर यांनी या सिद्धांतामध्ये व्ही म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ मनी हा स्थिर पकडलेला आहे. नंतर पैशाच्या मागणीच्या बाजूने टी स्थिर असणार आहे. हा पुरवठ्याच्या बाजूने असणार आहे आणि हा मागणीच्या बाजूने असणार आहे. तो म्हणजे काय, टी जो आहे तो स्थिर असेल. टी म्हणजेच काय असणार आहे, ट्रान्झॅक्शन ऑफ मनी. पैशाचे जे किती व्यवहार होत आहेत, ट्रान्झॅक्शन, व्यवहार हे किती प्रमाणात होत आहेत, तर याच्यावरती सुद्धा पैशाची मागणी ठरत असते किंवा पैसा अर्थव्यवस्थेमध्ये किती तयार होणार हे ठरत असतं. म्हणजेच ट्रान्झॅक्शन इथं जर का साधारणपणे बघितलं तर इथे साधारणपणे 3 ते 4 ट्रान्झॅक्शन झालेली आहेत आणि या ट्रान्झॅक्शनवरूनच आपण साधारणपणे पैसा अर्थव्यवस्थेमध्ये किती तयार झालेला आहे याचा अंदाज काढत असतो. तर इथे आयर्विन फिशर यांनी काय केलेलं आहे, तर हे एक गृहीत धरलेलं आहे की पैशाच्या मागणीच्या बाजूने टी हे स्थिर असणार आहे. तर याला साधारणपणे काय बोललं जात असतं, गृहीत
गृहीतक, एखादा सिद्धांत मांडण्याच्या आधी की काय गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत, तर या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. एखादा क्वेश्चन फॅक्च्युअल विचारला जाऊ शकतो याच्यावरती, त्यामुळे साधारणपणे आपण याचा अभ्यास करत आहोत किंवा हे विचारात घेणार आहोत. तर सर्वसाधारण किंमत पातळी हा घटक निष्क्रिय असणार आहे. पैशाची मागणी कायम काय असेल, स्थिर असेल. अर्थव्यवस्था ही पूर्ण रोजगार स्थितीमध्ये असेल, हे गृहीत धरलेलं आहे. पैशाची मागणी विनिमय माध्यमाच्या हेतूसाठीच असेल. पैशाच्या पुरवठ्या बाजूमध्ये व्ही जो आहे म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ मनी जो आहे तो स्थिर असेल. पैशाच्या मागणी बाजूने टी ट्रान्झॅक्शन ऑफ मनी जे आहे तो सुद्धा स्थिर असेल. ही गृहीतकं आहेत. तर या गृहीतकावरून साधारणपणे काय सिद्धांत मांडला गेलेला होता हे आपण पाहूयात. त्याच्या आधी पैशाचा पुरवठा, अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने पैशाचा पुरवठा होणार आहे, एडविन फिशर यांनी कोणत्या माध्यमातून फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलेला हे आपण पाहूयात. पैशाचा पुरवठा, सप्लाय ऑफ मनी. तर साधारणपणे दोन घटक त्यांनी विचारात घेतलेले आहेत. एकूण पैसा म्हणजेच मनी, ठीक आहे. सप्लाय ऑफ मनी, सप्लाय सप्लाय ऑफ मनी. हा पैसा किती वेळा हस्तांतरित, म्हणजेच मगाशी जे सांगितलं व्हेलॉसिटी ऑफ मनी व्ही, किती वेळा हस्तांतरित झाला याच्या गुणाकारास पैशाचा पुरवठा बोलला जाईल. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पैसा किती प्रमाणात पुरवठा होणार आहे, अर्थव्यवस्थेमध्ये पैसा किती प्रमाणात येणार आहे, हे एडविन फिशर यांनी कशा पद्धतीने फाइंड आउट केलेलं आहे, तर एकूण पैसा आणि किती वेळा पैसा हस्तांतरित झाला याच्या गुणाकारास पैशाचा पुरवठा असं बोललं जाईल. म्हणजेच आपण याला असंही मांडू शकतो, पैशाचा पुरवठा बरोबर, इथे मी शॉर्टमध्ये घेतो एम गुणिले व्ही, एम व्ही. या पद्धतीने पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये किती आहे. सप्लाय ऑफ मनीमध्ये साधारणपणे आपण बघत असतो की M1, M2, M0, M1, M2 आणि M3 या पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थव्यवस्थेमध्ये किती पैसा आहे फाइंड आउट करत असतं. त्याच्यामध्ये M0 जो आहे तो पायाभूत पैसा आहे, त्याला उच्च क्षमतेचा पैसा असंही बोललं जात असतं. कारण की M वरूनच M1, M2 आणि M3ची स्थिती काय असणार आहे याचा अंदाज बांधता येत असतो. ठीक आहे. त्यालाच पैशाची गुणक पद्धत असंही बोललं जात असतं की कशा पद्धतीने पैसा अर्थव्यवस्थेमध्ये तयार होणार आहे. पायाभूत पैशामध्ये साधारणपणे लोकांकडील पैसा, रिझर्व्ह बँकेकडील जी काही बँकांच्या ठेवी असणार आहेत आणि इतर रिझर्व्ह बँकेकडील ठेवी यांचा विचार केला जात असतो. कारण की हा पैसा जो आहे तो उच्च क्षमतेचा आहे. या पैशामधूनच इतर करन्सीची जी आहे, मगाशी जसं सांगितलं की पतपैसाची निर्मिती होत असते. त्यामुळे इथे एकूण पैसा विचारात घेतला गेलेला आहे एम. ठीक आहे. साधारणपणे एडविन फिशर यांनी याच्यावरती पायाभूत पैशावरतीच फोकस केलेला आहे किंवा पायाभूत पैसाच विचारात घेतलेला होता किंवा अर्थव्यवस्थेमध्ये पायाभूत पैसा. जो सनातनवादी जे अर्थतज्ञ आहेत त्यांनी जो आधी सिद्धांत मांडलेला होता, तर त्या सिद्धांतामध्ये सनातनवादींनी विचारात घेतलेला होता जो पैशाचा सप्लाय विचारात घेतलेला होता. तर त्याच्यामध्ये साधारणपणे लोकांकडील पैसा आणि इतर जे काय रिझर्व्ह मध्यवर्ती बँकांच्याकडे असणारा पैसा, या दोनच गोष्टींवरती फोकस केलेला होता. एडविन फिशर यांनी सुद्धा तोच पैसा विचारात घेतलेला आहे की एकूण पैशामध्ये. तर फिशर यांच्यानुसार पैशाचा पुरवठा बरोबर काय असणार आहे, एम व्ही ने दाखवलेला आहे. म्हणजे एम म्हणजे एकूण पैसा, क्वांटिटी ऑफ मनी, व्ही म्हणजे पैशाचा भ्रमण वेग हा विचारात घेतलेला आहे. पैशाचा पुरवठा करण्याचे कार्य केंद्र सरकार आणि मध्यवर्ती बँक करत असते, हे आपल्याला माहितीच आहे की हे साधारणपणे मध्यवर्ती बँक म्हणजे भारतासाठी काय असणार आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर यांच्याकडून पैशाचा पुरवठा केला जात असतो. तो एमने दर्शवला जाणार आहे. पैशाचा भ्रमणवेग म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ मनी, पैशाचे ठराविक परिमाण एका दिवसात किती वेळा हस्तांतरित झालेला आहे याला आपण काय म्हणू शकतो, पैशाचा भ्रमणवेग. म्हणजे एका दिवसामध्ये पैसा कशा पद्धतीने हस्तांतरित झाले. एक दिवस साधारणपणे कालावधी काही असू शकतो, जो काही कॅल्क्युलेशनसाठी घ्यायचा आहे तो कालावधी ते घेऊ शकतात. तर व्ही म्हणजेच काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ मनी. ठीक आहे.
तर हस्तांतरित होणारा पैसा एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडून तिसऱ्या घटकाकडे. ठीक आहे, याच्यासाठी आपण साधारणपणे एक उदाहरण घेऊयात की अर्थव्यवस्थेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आत्ताच सांगितलेलं होतं त्या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल की 100 रुपये जर अर्थव्यवस्थेमध्ये टाकलेले असतील तर ते 100 रुपयाचे कशा पद्धतीने क्रेडिट क्रिएशन होत जाणार आहे. ही क्रेडिट क्रिएशन पतनिर्मिती कशावरती अवलंबून असणार आहे, तर तो किती प्रमाणात हस्तांतरित होणार आहे, किती व्यक्तींच्याकडून तो काय होणार आहे, पुढे जाणार आहे, त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. म्हणजेच पैशाचा पुरवठा M गुणिले V. साधारणपणे हा पैशाचा सप्लाय ऑफ मनी, पैशाचा पुरवठा, हा बेसिकली पहिला भाग आयर्विन फिशर यांच्या समीकरणाचा आहे. पुढे आपण पाहूयात पैशाची मागणी, डिमांड फॉर मनी. फिशर यांच्या मते पैशाला मागणी फक्त विनिमय व्यवहारासाठी असते. हे आपण पाहिलं की विनिमय व्यवहार करण्यासाठी म्हणजेच वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करण्यासाठी पैशाला मागणी असते. तर त्यांनी काय सांगितलं, पैशाची मागणी बरोबर PT. P म्हणजे इथे काय असणार आहे, P बरोबर किंमत पातळी. ठीक आहे, प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हा विचारात घेतला जाणार आहे. इथे काय असणार आहे, प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे, तर या पद्धतीने किंमत पातळी अर्थव्यवस्थेतील व्यवहारांची सरासरी किंमत. ठीक आहे, जे किंमत व्यवहारांची सरासरी किंमत बोललेलं आहे, व्यवहार आहे का नाही आहे हे एक विचारात घ्या. इथे व्यवहारांची सरासरी ॲव्हरेज किंमत एक साधारणपणे असणार. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर का 10 व्यवहार झालेले असतील, साधारणपणे आपण छोटंसं घेऊयात, साधारणपणे 3 व्यवहार झालेले असतील, तर साधारणपणे एक व्यवहार झालेला आहे 10 रुपयाचा झालेला असेल, दुसरा व्यवहार झालेला आहे 50 रुपयाचा झालेला असेल, तिसरा व्यवहार जो झालेला आहे तो समजा 100 रुपयाचा झालेला आहे. ठीक आहे, आणि चौथा व्यवहार साधारणपणे झालेला आहे तो आपण घेऊयात 40 रुपयाचा झाले. असे 4 व्यवहार जर का अर्थव्यवस्थेमध्ये झालेले असतील तर ॲव्हरेज व्यवहार साधारणपणे एकूण 4 व्यवहार घेऊयात, कॅल्क्युलेशनला सोपं पडेल आपल्याला. 10 + 50 100 आणि 40 60 200 रुपये होतील. म्हणजे एकूण 200 रुपयाचे काय झालेले आहेत, व्यवहार झालेले आहेत. मग ॲव्हरेज व्यवहार किती रुपयाचे झालेले आहेत, 200 भागिले 4 म्हणजे 4 × 30 50 रुपयाचा एक व्यवहार झालेला आहे. तर ही जी 50 रुपये जी आहेत ती म्हणजेच काय असणार आहे, P बरोबर किंमत पातळी, अर्थव्यवस्थेतील व्यवहारांची सरासरी किंमत असणार आहे. दुसरं T जो आहे तो काय आहे बघा, आर्थिक व्यवहारांची एकूण संख्या. आर्थिक व्यवहार जे एकूण ट्रान्झॅक्शन झालेले आहेत अर्थव्यवस्थेमध्ये त्यांची संख्या विचारात घेतलेली आहेत. म्हणजे किती ट्रान्झॅक्शन झाले, इथे किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत अर्थव्यवस्थेमध्ये, 4 ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, हे साधारणपणे लक्षात घ्या. याला GDP सुद्धा काही अर्थाने जे केम्ब्रिज चे अर्थतज्ञ होते तर केम्ब्रिजच्या अर्थतज्ञांनी यालाच GDP म्हणून विचारात घेतलेलं आहे. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न असं एका प्रकारे तुम्ही म्हणू शकता. कारण की अर्थव्यवस्थेमध्ये जे काही एकूण व्यवहार होणार आहेत तर त्या व्यवहाराचा साधारणपणे जेव्हा कॅल्क्युलेशन केलं जाईल किंवा एकत्रित केलं जाईल म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये GDP निघणार आहे त्या देशाचा. एक्झॅक्टली नाही पण साधारणपणे या पद्धतीने येऊ शकतं, त्यामुळे त्यांनी GDP अशा पद्धतीने कन्सिडर केलेलं होतं. तर इथे फिशर यांनी आर्थिक व्यवहारांची एकूण संख्या विचारात घेतलेली आहे आणि या दोन्हींचं एकत्रीकरण करून काय निघणार आहे आपल्याला, पैशाची मागणी. म्हणजे लोक अर्थव्यवस्थेमध्ये पैसा कशा पद्धतीने डिमांड करणार आहेत, मागणी करणार आहेत हे समजणार आहे. P किंमत पातळी आणि आर्थिक व्यवहारांची संख्या. साधारणपणे किंमत पातळी जर का इथेच आपण बघितलं तर 50 रुपये जर का असेल आणि 50 रुपयाचे असे जर का 4 व्यवहार झालेले असतील तर साधारणपणे अर्थव्यवस्थेमध्ये किती रुपये तयार झालेले आहेत, तर किंवा अर्थव्यवस्थेमध्ये लोकांकडून किती मागणी असणार आहे, तर 200 रुपये एवढी काय असणार आहे, मागणी असणार आहे लोकांकडून पैशाला. ठीक आहे, एखाद्या देशात पैशाला असणारी मागणी किती आहे त्या देशातील सर्व वस्तू व सेवा यांच्या उत्पन्नाला त्याच्या किमतीने गुणले तर ते समजते. जे मी आत्ता सांगितलं तेच आहे की एखाद्या देशामध्ये पैशाला असणारी मागणी हे कसं समजणार आहे, तर हेच असणार आहे की त्या देशामध्ये वस्तू आणि सेवा यांच्या उत्पन्नाला त्याच्या किमतीने जर का गुणले, याच्यामध्ये वस्तू ज्या तयार होणार आहेत म्हणजेच आर्थिक व्यवहारांची एकूण संख्या ते गुणिले जर का हे केलेलं असेल, किंमत पातळी जर केलेली असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये पैशाला असणारी मागणी आपल्याला समजणार आहे.
तर साधारणपणे ह्या दोन गोष्टी आयर्विन फिशर यांनी एक्सप्लेन केलेल्या आहे. एक पैशाचा पुरवठा कशा पद्धतीने असणार आहे आणि दुसरं पैशाला मागणी कशा पद्धतीने असणार. आणि हे दोन्हींचं एकत्रीकरण करून त्यांनी एक समीकरण तयार केलेलं आहे. ते समीकरण म्हणजे काय असणार आहेत आपण पाहूयात. वरील पैशाच्या मागणीच्या आणि पुरवठ्याचा विचार केला तर फिशर यांनी पुढील समीकरणाकडे पुढील समीकरण मांडलेलं आहे. पैशाचा पुरवठा बरोबर पैशाची मागणी म्हणजेच MV बरोबर PT हे त्यांनी MV बरोबर PT हे आपण साधारणपणे आयर्विन फिशर यांनी जे समीकरण मांडलेलं होतं तर ते कशा पद्धतीने मांडलेलं आहे हे बघूयात. M म्हणजे आपण बघितलेलं आहे काय आहे. M बरोबर पैशाचा पुरवठा किंवा पैसा. V बरोबर हस्तांतराचा वेग, हस्तांतरण वेग. ठीक आहे. P बरोबर काय असणार आहे. P बरोबर प्राइस किंवा यालाच किंमत पातळी असंही आपण म्हणूयात. किंमत पातळी. आणि T बरोबर काय असणार आहे तर T म्हणजे ट्रान्झॅक्शन बरोबर ट्रान्झॅक्शन. एकूण व्यवहार जे होणार आहेत अर्थव्यवस्थेमध्ये जे व्यवहार होणार आहेत तर ते म्हणजे काय असणार आहे T असणार आहे. तर साधारणपणे हे सूत्र मांडलेलं आहे. तर या सूत्राच्या थ्रू आयर्विन फिशर यांनी काय एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपण समजून घेऊयात. ठीक आहे. तर पहा MV बरोबर PT. आता याच्यामध्ये मगाशी आपण बघितलेलं होतं की काही गृहीतकं मांडलेली आहेत. तर ती गृहीतकं साधारणपणे त्या गृहीतकापैकी एक महत्त्वाचं गृहीतक होतं V आणि T हा काय पकडलेला आहे तर कॉन्स्टंट पकडलेला आहे म्हणजे स्थिर असणार आहे. V आणि T याच्यामध्ये बदल होणार नाही आहे. जर का V आणि T जर का स्थिर असतील तर अशा वेळी काय होणार आहे तर V आणि T स्थिर असल्यामुळे M आणि P हे एकमेकांवरती काय करणार आहेत परिणाम करणार आहेत. म्हणजेच M बदलल्यानंतर P वरती त्याचा परिणाम होणार आहे. हे साधारणपणे लक्षात घ्या. कारण की आयर्विन फिशर यांनी काय केलेलं आहे V आणि T हे काय मांडलेले आहेत तर स्थिर मांडलेले आहेत. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये यांची भूमिका कशी असणार आहे स्थिर असणार आहे. हे बदल होणार नाहीत किंवा बदलणारे नाहीत हे साधारणपणे लक्षात घ्या. ठीक आहे. तर M म्हणजेच पैसा वाढला अर्थव्यवस्थेमध्ये तर काय होणार आहे T सुद्धा काय होणार आहे वाढणार आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये पैसा वाढला की किंमत पातळी जी आहे ती किंमत पातळी वाढ होणार आहे. किंमत वाढ जेव्हा पैसा वाढेल. आता या पद्धतीने जेव्हा स्थिती असेल पैसा वाढणार आहे त्यावेळी किंमत वाढ सुद्धा होणार आहे. पण इथे आणखी एक परिणाम काय होणार आहे अशा वेळी पैशाचं मूल्य जे आहे पैशाचे मूल्य काय होणार आहे कमी होणार आहे. हे इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पैशाचं मूल्य कमी होणार आहे. तर हेच आयर्विन फिशर यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. या सूत्रातून पैशामध्ये जेव्हा वाढ होते तेव्हा किंमत वाढ होत असते आणि पैशाचं मूल्य जे आहे ते मूल्य कमी होत असतं. आता इथे जर का V आणि T जर का कॉन्स्टंट असतील तर याचा काय अर्थ होणार आहे तर M बरोबर PT डिवाइड V हे एक मॅथमॅटिकल इक्वेशन आपण काढता येऊ शकतं. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये किती पैसा आवश्यक आहे किंवा किती पैसा येत आहे हे जर काढायचं असेल तर आपण काय करू शकतो तर प्राइस इंटू ट्रान्झॅक्शन डिवाइड वेलोसिटी ऑफ मनी हे करू शकतो. किंवा प्राइस काढायची असेल तर प्राइस बरोबर काय असणार आहे MV म्हणजेच मनी सप्लाय इंटू वेलोसिटी ऑफ मनी डिवाइड काय असणार आहे ट्रान्झॅक्शन बरोबर. म्हणजे आपण प्राइस किती किंमत पातळी कशा पद्धतीने बदलत आहे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये पैसा किती प्रमाणात येत आहे हे या सूत्राने काढू शकतो आणि यासाठी आयर्विन फिशर यांनी या सूत्राचा वापर केलेला आहे. ठीक आहे. तर साधारणपणे हे पाहूयात. इथे तेच सांगितलेलं आहे
प्राइस इज इक्वल टू MV डिवाइड T. यामध्ये पैशाचा विचार केला तर आता पुढे साधारणपणे इथे आयर्विन फिशर यांनी एक सुधारित समीकरण सुद्धा तयार केलेलं होतं की ज्याच्यामध्ये पत पैशाचा विचार केलेला होता. पत पैसा म्हणजेच काय असणार आहे, हा असेल M हा पायाभूत पैसा असेल, उच्च शक्तीचा पैसा असणार आहे. M1 हा पत पैसा असणार आहे ज्याच्यातून क्रेडिट क्रिएशन होत असते किंवा अर्थव्यवस्थेमध्ये नवीन पैशाची निर्मिती होत असते. असा पैसा म्हणजे M1 घेतलेला आहे. तर तो सुद्धा विचारात घेतल्यानंतर सूत्र तेच होणार आहे की P बरोबर MV M1 V1 डिवाइड काय असणार आहे ट्रान्झॅक्शन T. ठीक आहे. यानुसार P ची किंमत MV M1 V1 T या घटकावर अवलंबून असते. मात्र फिशर यांनी V M1 V1 T1 हे घटक अल्पकाळासाठी स्थिर मानले असून फक्त M या घटकामुळे किंमत पातळी बदलते असे म्हटलेले आहे. तर हा आपण त्यांनी काय घेतलेला आहे तर हे घटक स्थिर घेतलेले आहेत, या घटकांमध्ये बदल होत नाही. मग आता या घटकांमध्ये जर का बदल होत नसेल तर याचा अर्थ काय होणार आहे, कोणत्या घटकांमुळे P मध्ये बदल होत आहे तर M या घटकामुळे P मध्ये बदल होत आहे. आणि M घटक म्हणजेच काय असणार आहे, पैसा असणार आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. या घटकामुळे किंमत पातळी बदलते, किमतीमध्ये वाढ किंवा कमी होत असेल. फिशर यांच्यानुसार पैशाचा पुरवठा M दुप्पट झाल्यास किंमत पातळी P दुप्पट होईल. तर हे काय येतात, समप्रमाणात वाढत असतात. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर पैसा वाढला तर किंमत पातळी वाढत असते, हे आपण पाहिलंच आहे. तर ते प्रमाण कसं असणार आहे, जर अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जर दुप्पट झाला तर पैसा दुप्पट झाल्यामुळे किंमत पातळी सुद्धा काय होणार आहे, दुप्पट होणार आहे. हे साधारणपणे लक्षात घ्या. म्हणजे पैसा वाढल्यानंतर किंमत पातळी वाढणार आहे. पण पैशाचं मूल्य काय होणार आहे, पैशाचं मूल्य हे निमपट होणार आहे. ठीक आहे. म्हणजे पैशाच्या संख्यात्मक वाढ झालेली आहे, अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जास्त आलेला आहे. पण जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जास्त येतो त्यामुळे पैशाचं मूल्य जे आहे ते कमी होणार आहे. आणि हे अर्थव्यवस्थेमध्ये सहज समजून घेऊ शकतो आपण की एखाद्या गोष्टीचा जर का सप्लाय वाढलेला असेल तर ऑटोमॅटिकली त्याची गरज, मूल्य हे जे काय असणार आहे कमी होणार आहे. इथे सुद्धा तेच होत आहे की पैसा अर्थव्यवस्थेमध्ये वाढल्यामुळे पैशाचं मूल्य कमी झालेलं आहे, पैसा जास्त लोकांच्याकडे आलेला आहे, त्यामुळे व्हॅल्यू जी आहे ती कमी राहिलेली आहे. या उलट काय होणार आहे, जर अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जर का कमी झालेला असेल तर किंमत पातळी कमी होणार आहे. आणि किंमत पातळी जर कमी झालेली असेल तर त्यावेळी काय होणार आहे, पैशाचं मूल्य वाढणार आहे, याच्या विरुद्ध होणार आहे. हे साधारणपणे इथे समजून घेणं गरजेचं असणार आहे. पुढे आपण पाहूयात. आता आयर्विन फिशर यांनी जे काय हे मांडलेलं होतं, समीकरण मांडलेलं होतं, तर ते आलेखाच्या रूपाने कशा पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे हे आपण पाहूयात. साधारणपणे आता इथे जो हा अक्ष आहे, या अक्षावरती किंमत पातळी, ठीक आहे, किमती मांडलेल्या आहेत. या अक्षावरती पैशाचा पुरवठा मांडलेला आहे. साधारणपणे मी ते आकडे घेतो समजण्यासाठी. एकच मिनिट. एक, दोन, तीन, चार, पाच. इकडे किंमत पातळी जी आहे 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीने. ठीक आहे. म्हणजेच इथे जर का हा आलेख विचारात घेतला, याचा जर का विचार केला तर काय होत आहे बघा, पैशाचा पुरवठा जर वाढला, पैशाचा पुरवठा जेव्हा 3 होता त्यावेळी किंमत पातळी कुठे होती तर 3 वरती होती. बरोबर. पैशाचा पुरवठा जेव्हा 3 वरती होता तेव्हा किंमत पातळी काय होती, 3 वरती होती. पैशाचा पुरवठा जेव्हा 5 झालेला आहे, पैशाचा पुरवठा जेव्हा 5 झालेला आहे त्यावेळी किंमत पातळी सुद्धा काय झालेली आहे, वाढलेली आहे. किंमत पातळी 5 वरती गेलेला आहे. आणि याच्यातून जो वक्र तयार झालेला आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे, या पद्धतीने तयार झालेला आहे. ठीक आहे. तर आयर्विन फिशर यांनी हेच एक्सप्लेन केलेलं आहे. जे समीकरण आहे ते समीकरण आपण आलेखाच्या रूपाने या पद्धतीने मांडू शकतो. आता हेच जर का पैशाच्या मूल्याच्या बाबतीत जर का विचार करायचा बोललं तर काय होणार आहे बघा, पैशाच्या मूल्याचा जर विचार केला तर साधारणपणे इथे एक्सप्लेन करतो. ठीक आहे. हे अक्ष आहेत. तर पैशाच्या मूल्याचा अक्ष या पद्धतीने जात असतो. ठीक आहे. तर इथे पैशाचे
पैसा मूल्य या अक्षावरती असणार आहे, इकडे असणार आहे पैशाचा पुरवठा, पैसा पुरवठा. तर इथे काय होणार आहे बघा, 1 2 3. ठीक आहे, 1 2 3. तर साधारणपणे इथे बघा पैशाचा पुरवठा जेव्हा 1 होता त्यावेळी पैशाचा पुरवठा 1 होता, त्यावेळी पैशाचं मूल्य जे आहे ते किती होतं, तर 3 या पातळीवरती होतं. पैशाचा पुरवठा 1 या प्रमाणात होता, त्यावेळी पैशाचं मूल्य जे आहे ते काय होतं, तर 3 होतं. पैशाचा पुरवठा जेव्हा 2 झाला तेव्हा पैशाचं मूल्य काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. पैशाचं मूल्य 1 वरती आलेलं आहे. म्हणजे इथं आपण समजून घेऊ शकतो की पैशाचा पुरवठा ज्या प्रमाणात वाढत आहे, पैशाचा पुरवठा 1 वरून 2 वरती जात आहे, त्यावेळी मूल्य जे आहे ते मूल्य पैशाचं काय होत आहे, कमी होत आहे. बरोबर, म्हणजे पैशाचा पुरवठा वाढल्यानंतर पैशाचं मूल्य कमी होणार आहे आणि पैशाचा पुरवठा जेव्हा कमी होत असतो तेव्हा पैशाचं मूल्य काय होत असतं, वाढत असतं. तर आलेखाच्या रूपाने आपण हे अशा पद्धतीने दाखवू शकतो. तर आयर्विन फिशर यांच्यानुसार कोणत्याही अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह आणि व्यवहारांची किंमत सारखीच असते. ठीक आहे, जे आपण आत्ता बघितलं, पैशाचा प्रवाह आणि व्यवहारांची किंमत ही सारखीच असते. पैशाचा पुरवठा वाढला की किंमत पातळी वाढते. पैशाचा पुरवठा वाढला की किंमत पातळीमध्ये काय होत असते, वाढ होत असते. आणि पैशाचा पुरवठा कमी झाला की किंमत पातळीसुद्धा काय होत असते, कमी होत असते. ठीक आहे, तर हेच आपण इथं समजून घेऊयात की पैशाचा पुरवठा वाढल्यानंतर किंमत पातळी काय होणार आहे, वाढणार आहे. परंतु पैशाचं मूल्य काय होणार आहे, कमी होणार आहे. किंवा पैशाचा पुरवठा जर का कमी झाला तर किंमत पातळी कमी होणार आहे आणि पैशाचं मूल्य जे आहे ते पैशाचं मूल्य काय होणार आहे, वाढणार आहे. जे आपण बघितलं की पैशाचा पुरवठा जर का दुप्पट झाला तर किंमत पातळीमध्ये काय होत असते, दुप्पट वाढ होत असते आणि पैशाचं मूल्य निमपट होत असतं. पैशाचा पुरवठा जर का निमपट झाला तर किंमत पातळीसुद्धा निमपट होणार आहे, परंतु पैशाचं मूल्य काय होणार आहे, वाढणार आहे. हे साधारणपणे इथे समजून घेणं गरजेचं आहे. तर आयर्विन फिशर यांनी या पद्धतीने हे त्यांचं समीकरण जे आहे ते समीकरण मांडलेलं होतं. आता हे समीकरण मांडलं होतं त्याच वेळी काय झालं की याच्यामध्ये काही टीकाही झालेल्या होत्या की टीकात्मक परीक्षण करायचं बोललं तर काय सांगता येईल आपल्याला बघा, इतर परिस्थिती कायम असत नाही. तर आपण पहिल्यांदाच बघितलेलं आहे का आयर्विन फिशर यांनी काय सांगितलं की इतर परिस्थिती कायम असताना अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा वाढल्यानंतर किंमत पातळीमध्ये प्रत्यक्षपणे आणि प्रमाणशीरपणे काय होत असते, वाढ होत असते. हे त्यांनी विधान केलेलं होतं. परंतु अशी इतर परिस्थिती कायम असते का, तर असत नाही आहे. अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक वेळी काय होत असतात, बदल होत असतात. ठीक आहे बाबा, बदल करणारे घटक वेगवेगळे असू शकतात. कधी व्यवहार वाढणार आहेत, कधी अर्थव्यवस्थेमध्ये पैसा वाढणार आहे, कधी हस्तांतरण वेग वाढणार आहे. या घटक वेगवेगळ्या पद्धतीने काम करणार आहेत. त्यामुळे हे गृहीत धरणं हे कुठेतरी चुकीचं आहे असं काही अर्थतज्ञांना वाटलेलं होतं की इतर परिस्थिती कायम पकडणं हे योग्य असणार नाही आहे. दुसरं काही टीकात्मक परीक्षण केलेलं होतं की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार असत नाही आहे. आपण बघितलं होतं गृहीतकांमध्ये की आयर्विन फिशर यांनी पूर्ण रोजगाराची पातळी असणे किंवा पूर्ण रोजगाराची पातळी आहे असं गृहीत धरलेलं होतं. परंतु पूर्ण रोजगाराची स्थिती असते का अर्थव्यवस्थेमध्ये, तर असं कधीही असत नाही आहे. बऱ्याचदा आपण बघितलं तर मोस्ट ऑफ विकसनशील देशांसारख्या ठिकाणी तर काय होत असतं, तर रोजगार हा कधीही पूर्ण असू शकत नाही आहे. तिथे बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट हे असतं. त्यामुळे ही स्थिती असणं शक्य होणार नाही आहे, पूर्ण रोजगाराची स्थिती. दुसरं, व्याजदराकडे दुर्लक्ष. तर आयर्विन फिशर यांनी काय सांगितलं होतं की किंमत पातळी वाढण्यामध्ये फक्त पैशाचा पुरवठा हीच गोष्ट कारणीभूत असणार आहे. परंतु पैशाचा पुरवठा हीच कारणीभूत असणं योग्य नाही आहे. व्याजदरसुद्धा कारणीभूत असू शकतात ना. इंटरेस्ट रेट जर का कमी जास्त झाले तर इंटरेस्ट रेट कमी झाल्यानंतर किंमत पातळी कमी जास्त होणारच आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करत असते, पतधोरणाच्या चलनविषयक धोरणाच्या
मार्फत तर हेच करत असते, इंटरेस्ट रेट कमी जास्त करून, रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल, बँक रेट असतील, ठीक आहे, तर बँक रेट कमी जास्त करून काय करत असते, अर्थव्यवस्थेमधील पैशावरती परिणाम करत असते, पैसा अर्थव्यवस्थेमध्ये कमी जास्त करत असते आणि त्याच्यामुळे किंमत पातळीवरती इन्फ्लेशन, महागाईवरती काय होत असतो, परिणाम होत असतो, हे सगळं आपण लक्षात घ्या. त्यामुळे व्याजदराकडे काय झालेलं आहे, दुर्लक्ष झालेलं आहे, की जे दुर्लक्ष करून चालणार नाहीये, कारण की तो सुद्धा एक महत्त्वाचा घटक असणार आहे. किंमत पातळीमध्ये घडून येणारी चक्रीय चढ उताराचे स्पष्टीकरण हा सिद्धांत करत नाहीये. ठीक आहे, किंमत पातळीमध्ये चक्रीय जो काही चढ उतार होत असतो, ठीक आहे, जे काही मंदी तेजी याचं जे काही सर्कल चालू चक्र चालू असतं, तर हे चक्राचं कुठेही चर्चा केली गेलेली नाही किंवा याच्यावरती आयर्विन फिशर यांनी विचार केलेला किंवा लक्ष दिलेलं नाहीये, हा एक टीका झालेली आहे. पैशाच्या मागणीकडे दुर्लक्ष, आयर्विन फिशर यांनी काय केलेलं आहे, पुरवठ्या बाजूने हा सिद्धांत जास्त विचारात घेतलेला होता, की पैशाचा पुरवठा वाढल्यानंतर काय होणार आहे, वस्तूच्या किमतीमध्ये बदल होणार आहे. परंतु त्याच वेळी हे सुद्धा पाहणं गरजेचं होतं तिथे, की पैशाचा पुरवठा तर परिणाम करणारच आहे किमतीवरती, परंतु मागणीच्या बाजूने जर का काही कमी जास्त मागणी झालेली असेल, पैशाला असणारी मागणी जर कमी जास्त असेल, तर तो सुद्धा घटक काय करणार आहे, किमतीवरती परिणाम करणार आहे. कारण की मागणी वाढली आणि सप्लाय त्या प्रमाणात नसेल पैशाचा, तरी सुद्धा काय होणार आहेत, किमती वाढ होणार आहेत. त्यामुळे मागणीच्या बाजूकडे दुर्लक्ष केलेलं होतं, हे एक टीका झालेली आहे. M1 हे संकुचित स्वरूप, ठीक आहे. आता M1 विचारात घेतलेला आहे, सुधारित जे काही समीकरण मांडलेलं आहे त्याच्यामध्ये M1 विचारात घेतलेलं आहे, पण फक्त M1 विचारात घेऊन योग्य असणार आहे का, कारण M2 M3 या पद्धतीने सुद्धा अर्थव्यवस्था विस्तारलेली आहे. फक्त M1 विचारात घेणं हे योग्य असणार नाही किंवा M1 विचारात घेऊन हे ठरवणं शक्य होणार नाही आहे, असं काही अर्थतज्ञांना वाटत होतं. त्यामुळे M1 हे संकुचित स्वरूप असं आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. इतर देशांमध्ये होणाऱ्या किंमत पातळीतील बदलाच्या परिणामांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. बरोबर आहे. आजचे जर का अर्थव्यवस्था बघितल्या तर जगातल्या ऑलमोस्ट अर्थव्यवस्था काय झालेल्या आहेत, तर ओपन मार्केट झालेले आहे, जागतिकीकरण झालेलं आहे. आणि जागतिकीकरणामध्ये काय होत असतं, आयात निर्यात हा घटक होतच असतो किंवा ही गोष्ट व्यापाराची होत असते. आता आयात निर्यात जर होत असेल तर एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये जो काही बदल होत असतो, त्या बदलाचा परिणाम दुसऱ्या देशातल्या अर्थव्यवस्थे होतच असतो किंवा होणार आहे, कारण की अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये काय झालेल्या आहेत, गुंतलेल्या असणार आहेत. त्यामुळे तर इथे आयर्विन फिशर यांनी याचा विचार केलेलाच नाहीये, की आयात निर्यात किंवा इतर देशांमधल्या जे काही किंमत पातळीमध्ये होणारा बदल आहे त्याचाही परिणाम इथल्या किंमत पातळीवरती किंवा पैशाच्या पुरवठ्यावरती काही प्रमाणात होऊ शकतो, हे कुठंतरी विचारात घेतलेलं नाहीये. तर ही काय झालेली आहे, टीका झालेली होते. तर साधारणपणे या पद्धतीने टीकात्मक परीक्षणामध्ये हे मुद्दे आपण विचारात घेऊ शकतो आयर्विन फिशर यांच्या समीकरणामध्ये.